विधानसभा 125 परवाच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली। 20 तारखेला मतदान झालं। परंतु ज्यावेळेस ईव्हीएमची छाननी होते त्यावेळेस उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला ते दाखवलं जातं सर्व, आणि मतदान झाल्यानंतर जे 17 सी दिली जातात त्यामध्ये बदल आलेले, तफावत झालेली आहे। त्यामुळे आजची प्रेस घेण्याचं कारणच ते छाननीच्या वेळेस असलेले युनिट, बॅलेट युनिट असेल, कंट्रोल युनिट असेल, व्हीएफटी पॅड असेल, त्यामध्ये 7 बूथ केंद्रावरती हा बदल आढळून आलेला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत शुभांगी भारते, त्यांनी कधी उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला हा झालेला बदल कळवलेला नाही। उमेदवार हा घटक असतो निवडणूक प्रक्रियेतला, त्या घटकाला ही माहिती दिलेली नाही। त्यामुळे त्यांच्यावरती ऑब्जेक्शन आम्ही रेज केले आहे। बूथ क्रमांक 221 मध्ये बदल झालेला आहे। त्यामध्ये बॅलेट युनिट असेल, बॅलेट कंट्रोल युनिट असेल आणि व्हीएफटी पॅड असेल, हे 3 युनिट बदल केले आहे बूथ नंबर 221ला। त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधींना दिलेली नाही। बूथ क्रमांक 329ला व्हीएफटी पॅड बदललेला आहे, त्याची माहिती उमेदवाराला नाही किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही। बूथ क्रमांक 174 त्यामध्ये बॅलेट युनिट बदललेलं आहे, त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही। बूथ क्रमांक 6 त्यामध्ये व्हीएफटी पॅड बदललेला आहे, त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही। बूथ क्रमांक 191 त्यामध्ये बॅलेट युनिट बदललेलं आहे, त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही। बूथ क्रमांक 269 त्यामध्ये बॅलेट युनिट बदललेलं आहे, त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही। बूथ क्रमांक 306 त्यामध्ये व्हीएफटी पॅड बदललेला आहे, त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही। निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारते यांनी असं का केलं आणि ते बदल केल्यानंतर ती माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला दिली पाहिजे होती, पण ती दिलेली नाही। त्यामुळे त्यांच्या निवडणूक प्रक्रियेवर आमची शंका निर्माण झालेली आहे। यामध्ये स्पष्टता असली पाहिजे, आणि ती स्पष्टता लपवण्याचं कारण काय, त्यांनी त्यांची चौकशी करावी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, आणि त्याचं स्पष्टीकरण आम्हाला द्यावं अशी मागणी आम्ही आज करतो आहे। 17 सी मध्ये हे बदल आलेले आहेत। ज्यावेळेस छाननीच्या वेळेसचे नंबर वेगळे होते आणि 17 सी मध्ये आलेले नंबर वेगळे आहेत, तर हा बदल का झाला याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे जाहीरपणे, किंवा आम्हाला लेखी स्वरूपात कळवावे। त्यामध्ये अजून एक शुभांगी भारतेंना आम्ही परवाच्या दिवशी एक टेलिफोन कॉल केला होता, परंतु त्यामध्ये त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही, आणि तक्रार होती स्वारबाबा नगरची, त्या तक्रारीची दखल त्यांनी घेतली नाही। त्यांनी सांगितलं की तुम्ही पोलीस प्रशासनाला तुम्ही कळवा, आम्ही आमचं निवडणूक प्रक्रिया जी असते ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या अंडर असते, आणि आम्ही कुठलाही काही तक्रार असली तर आम्ही त्याला कळवतो, आणि त्यांनी त्याची दखल घ्यायची, संबंधित डिपार्टमेंटला कळवावे। पण त्यांनी त्यामध्ये आम्हाला सांगितलं की पोलीस प्रशासनाला तुम्ही कळवा। आम्ही म्हटलं नाही, आमची तक्रार तुमच्याकडे डायरेक्ट आहे, तर तुम्ही त्या पोलीस प्रशासनाला तुम्ही कळवायचं, पण त्यांनी ती पण दखल घेतली। त्यांची स्वतंत्र आम्ही तक्रार काल केलेली आहे। आमच्या उमेदवार प्रतिनिधींनीसुद्धा त्यांना फोन केले होते, पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही। त्याची तक्रारसुद्धा आम्ही स्वतंत्र कालच केलेली आहे। त्याची तक्रारीची ओशी पण आमच्याकडे आहे त्या ठिकाणी, आणि बदललेले जे नंबर्स आहेत त्याचे पण प्रेस नोट तयार केली, आपल्याला पाहिजे तर ती आपल्याला मिळेल। आणि यामध्ये 17 सी पण आमच्याकडे उपलब्ध आहेत बदल झालेले। त्यामध्ये काही ठिकाणी तर 17 सी मध्ये ती बदल झाल्याची नोंद पण घेतलेली नाही, काही ठिकाणी तर हा निष्क्रियपणा हा
निवडणूक अधिकाऱ्याचा दिसून आलेला आहे। त्यामध्ये त्वरित दुरुस्ती करावी आणि संबंधितांना न्याय द्यावा।